चला इकडे लक्ष द्या आता. परत एकदा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक मिशन नवोदय अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र, आपण अंतरकाळ गती या प्रकरणामध्ये आपण हा भाग पाहतो, तो म्हणजेच रेल्वेवर आधारित प्रश्न. त्याच्यातला प्रकार एक पाहायचा आहे आपल्याला, की ज्यामध्ये जेव्हा रेल्वे पूल पूल ओलांडते किंवा प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म माहिती आहे रेल्वेचं, ज्या ठिकाणी रेल्वे थांबते त्याला आपण काय म्हणतो, प्लॅटफॉर्म म्हणतो, है ना. आणि किंवा बोगदा ओलांडत असेल, असे प्रश्न जर आले तर यावर असलेले प्रश्न कसे सोडवले जातात ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच रेल्वे किंवा आपण तिला आगगाडी असं म्हणतो, जेव्हा पूल ओलांडते किंवा प्लॅटफॉर्म ओलांडते किंवा एखादा बोगदा ओलांडत असेल, तेव्हा नेमकं काय विचारात घेतलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की एखादी रेल्वेची लांबी दिली जाते आपल्याला, की एवढी एवढी मीटर ती रेल्वे आहे. ती रेल्वे वेगाने जात असेल, एका विशिष्ट वेगाने जात असेल आणि जात असताना तर ती तो बोगदा असेल, पूल असेल, किती वेळात ओलांडेल असं आपल्याला जेव्हा विचारलं जातं, तेव्हा ती रेल्वे आपलं स्वतःचं अंतर आणि त्या पुलाचं म्हणा, त्या प्लॅटफॉर्मचं अंतर म्हणा किंवा त्या बोगद्याचं अंतर ती काय करत असते, पार करत असते. समजा फॉर एक्झाम्पल एखादा पूल आहे किंवा एखादा बोगदा आहे की नाही. समजा आपण हा पूल समजूया, हा पूल आहे आणि ही रेल्वे आहे. हा पूल ओलांडत असताना समजा ही रेल्वे आहे समजा, ठीक आहे. ही रेल्वे आहे, आपले हे डब्बे आहे की नाही. ही रेल्वे जेव्हा हा पूल असेल किंवा हा बोगदा असेल ओलांडत असेल, तेव्हा स्वतः एवढं अंतर म्हणजे स्वतःची लांबी, म्हणजे त्या रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी आणि त्या बोगद्याची म्हणा किंवा त्या पुलाची म्हणा किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबी ती काय करत असते, पार करत असते. ठीक आहे. म्हणजे किती अंतर पार करत असते, तर कोणतं अंतर पार करते, स्वतःचं अंतर, स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची किंवा त्या पुलाची किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय करत असते, पार करून पुढे जात असते. म्हणजे प्रश्नात विचारलं जातं किती रेल्वे किती वेळामध्ये तो पूल पार करेल किंवा तो बोगदा पार करेल किंवा ते प्लॅटफॉर्म पार करेल. मग जेव्हा एखादा प्लॅटफॉर्म पार करून पुढे जाते, तेव्हा स्वतःच लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी काय होत असते, बेरीज करून आपण काय करू, दोघांची बेरीज केल्यानंतर तेवढं ती अंतर काय करत असते, पार करत असते. ठीक आहे. म्हणजे जेव्हा रेल्वे ही पूर्ण याच्यातून जाते, तेव्हा स्वतःची लांबी आणि त्या बोगद्याची किंवा त्या पुलाची लांबी काय करत असते, पार करत असते. म्हणून अंतर जेव्हा विचारलं जातं या प्रश्नामध्ये, तर तुम्हाला रेल्वेची लांबी अधिक त्या बोगद्याची लांबी किंवा त्या पुलाची लांबी किंवा त्या प्लॅटफॉर्मची लांबी विचारात घ्यावी लागते, है ना. आपलं सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, आहे ना. मग या ठिकाणी अंतर जेव्हा विचारात घेतलं जातं, तेव्हा अंतर कोणतं पकडायचं, त्या रेल्वेची लांबी अधिक त्या पुलाची किंवा प्लॅटफॉर्मची किंवा त्या बोगद्याची लांबी विचारात घ्यावी लागत असते. ठीक आहे. म्हणजेच तेव्हा आपल्याला ते तेवढं त्याचं अंतर कळतं. मग जेव्हा रेल्वे पूल, प्लॅटफॉर्म किंवा बोगदा ओलांडते, तेव्हा स्वतःचं अंतर आणि त्या पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगद्याचं अंतर, एवढं अंतर ती काय करत असते, पार करत असते. म्हणून अंतर जेव्हा विचारलं जातं, तेव्हा मात्र आपल्याला अंतर म्हणलं की आगगाडीची लांबी प्लस पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगद्याची लांबी म्हणून विचारात घ्यावी लागते. म्हणून अंतर बरोबर आपण काय विचारात घेणार, त्या रेल्वेची लांबी अधिक काय काय ऍड केलं जाईल याच्यामध्ये, पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगदा, जो काही दिलाय प्रश्नामध्ये. प्रत्येक प्रश्नात एक नसल, तिघा असतील का, दोन तिघापैकी एक कोणता तरी असेल. पुलाची लांबी, पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगदा बोगदा यांची लांबी. लक्षात राहील. जेव्हा एखादी रेल्वे
जेव्हा एखादी रेल्वे पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगदा ओलांडते तेव्हा ती स्वतःचं अंतर प्लस त्या बोगद्याचं त्या पुलाचं किंवा प्लॅटफॉर्मचं अंतर काय करत असते ती पार करत असते है ना. म्हणजे एक रेल्वे आली 120 मीटरची लांबीची, तिनं जर समजा 120 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि तिनं 50 मीटरचा बोगदा किंवा 50 मीटरचा पूल पार केला, तर 120 प्लस हे 50 किती झाले, 170 मीटर अंतर ती गेलेली आहे असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. समजा 120 मीटर लांबीची रेल्वे आली, 120 मीटरची लांबीची रेल्वे, तिनं हा बोगदा जो आहे तो 50 मीटरचा बोगदा, त्या रेल्वेची लांबी होती 120 आणि बोगदा किती आहे 50 मीटरचा, तो पार केला, तर या दोघांची तुम्हाला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. तेवढं त्यांनी अंतर काय केलं, पार केलं असं म्हटलं जाईल. लक्षात येईल. मग तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नामध्ये जेव्हा अंतर विचारात घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही काय विचारात घेणार, रेल्वेची लांबी अधिक या तिन्हीपैकी कोणाच्या तरी एकाची लांबी, या दोघांची काय करणार, बेरीज करणार. लक्षात येतं. जेव्हा रेल्वे पूल प्लॅटफॉर्म बोगदा ओलांडत असेल तर तुम्ही अंतर म्हणून काय गृहीत धरायचं, रेल्वेची लांबी अधिक पूल प्लॅटफॉर्म किंवा बोगदा यांची लांबी. समजलं का थोडक्यात. चला हे लिहून घ्या. चला लक्षात आलं मग की जेव्हा आगगाडी किंवा रेल्वे पूल प्लॅटफॉर्म बोगदा ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी अधिक त्या पूल प्लॅटफॉर्म बोगदा यांची लांबी काय करत असते, ती पार करत असते. ठीक आहे. चला तर मग यावरचा प्रश्न कसा असतो, फक्त या ठिकाणी आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय की अंतर म्हणजे त्या रेल्वेची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्म बोगदा किंवा त्या पुलाची लांबी. ठीक आहे. चला मग प्रश्न कसा असतो पहा, प्रश्नावरून तुमच्या क्लिअर लक्षात येऊन जाईल की नेमकं कसा प्रश्न असतो. चला घ्या पहिला प्रश्न या प्रकारावरचा घ्या. प्रश्न पहिला लिहा. 130 मीटर, पहिला प्रश्न, 130 मीटर, 130 मीटर लांबीच्या पुलास, लांबीच्या पुलास, लांबीच्या पूल किती लांबीचा आहे रे, 130 मीटर लांबीचा पूल आहे. पुलास ताशी 36 किलोमीटर वेगाने, ताशी 36 किलोमीटर वेगाने, वेग किती आहे, ताशी 36 म्हणजे 36 किलोमीटर प्रति तास वेगाने, वेगाने 130 मीटर लांबीच्या पुलास ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणारी 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 110 मीटर, 110 मीटर, 110 मीटर लांबीची रेल्वे, लांबीची रेल्वे, लांबीची रेल्वे, लांबीची रेल्वे, रेल्वे किती वेळात तो पूल ओलांडेल, किती वेळात, किती वेळात तो पूल ओलांडेल, तो पूल ओलांडेल. पहा प्रश्न पहिला आहे, समजून घ्या, इकडे या, इकडे लक्ष द्या सर्वांनी. हा पहा प्रश्न काय म्हणतो, पहा इकडे लक्ष द्या, लिहायचं नाही. पहा 100, आता काय काय प्रश्न दिलं ते पाहूया आपण. ठीक आहे. पहा 130 मीटर लांबीचा पूल, पूल किती मीटर लांबीचा आहे, 130 मीटर लांबीचा पूल आहे, एक पूल आहे. तो पूल आहे ताशी 36 किलोमीटर वेगाने, त्या रेल्वेचा वेग किती आहे, ताशी 36 किलोमीटर वेग आहे त्या रेल्वेचा. आणि त्या रेल्वेची लांबी दिली बघा त्यांनी आपल्याला किती, 110 मीटर लांबीची काय आहे, रेल्वे आहे. तर किती वेळात, वेळ काढायचा आपल्याला, तो ती रेल्वे तो पूल ओलांडेल असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आपलं सूत्र काय, अंतर बरोबर वेळ गुणिला वेग.
आता बघा इथं एकक सगळ्या एका एकाच्यात आहेत का पहा पहिल्यांदा. अंतर बघा मीटर मीटर मध्ये दिलंय है ना, म्हणजे रेल्वेची लांबी मीटर मध्ये दिली, त्या पुलाची लांबी मीटर मध्ये दिली, पण वेग कशा दिलाय, मोठ्या एककात दिला. म्हणून इथं सूत्रामध्ये काय येईल, गुणिले 518 येईल. मग आपलं सूत्र लिहून टाकूया आपण. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग गुणिले 518. का आलं 518 कळालं का? कारण वेग दिलाय किलोमीटर प्रति तासात आणि मीटर रेल्वेची लांबी आणि त्या पुलाची लांबी मीटर मध्ये दिली, म्हणजे छोट्या एककात. म्हणून इथं काय आहे, गुणिले 518. आता बघा अंतर म्हणून आपण काय गृहीत धरायचं, मी तुम्हाला आताच सांगितलं, जेव्हा एखादी रेल्वे पूल प्लॅटफॉर्म किंवा बोगदा ओलांडत असेल तेव्हा स्वतःचं अंतर म्हणजे स्वतःची लांबी प्लस त्या पुलाची लांबी तेवढं अंतर ती ओलांडत असते. म्हणून अंतर म्हणून आपण रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी विचारात घ्यावी लागते. मग आता मला सांगा पूल किती लांबीचा आहे, 130 मीटर. म्हणून अंतर कंसात लिहितो बरोबर, रेल्वेची सॉरी पहिलं काय, पुलाची लांबी अधिक कशाची, रेल्वेची लांबी. अंतर मिळालं आपल्याला. अंतर म्हणजेच काय, पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी. वेळ काढायचा आहे आपल्याला. वेग किती आहे मला सांगा, 36 किलोमीटर प्रति तास गुणिले 518. कोणाकोणाला समजलंय? ठीक आहे. आता मला सांगा पुलाची लांबी किती आहे, 130 अधिक रेल्वेची लांबी किती आहे, 110. ओके. वेळ गुणिले 18 एक 18, 18 दोन्ही 36 आणि 2 गुणिले 5. ठीक आहे. आता 130 अधिक 110 यांची बेरीज होईल, 0 240 मीटर होईल. म्हणजे रेल्वे जेव्हा तो पूल पार करेल तेव्हा स्वतःचा अंतर म्हणजे 110 प्लस त्या पुलाचं अंतर 130 म्हणजे 240 मीटर अंतर पार करेल. 240 मीटर ती अंतर पार करेल, म्हणजे पुलाच्या पलीकडे जाईल तेव्हा ती किती मीटर जाईल, 240 मीटर जाईल. म्हणून 240 बरोबर वेळ गुणिला 2 गुणिले 5 म्हणजे 10, हे 10 इकडे येतील, 240 भागिले 10 म्हणजे वेळ, 0 0 कटले म्हणजे वेळ किती येईल, 24 काय काय येईल सांगा, 24 सेकंद. कारण मग छोट्या एककात आहे ना अंतर. हा 24 सेकंद. म्हणजे त्या रेल्वेला तो पूल ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, 24 सेकंद लागेल. त्या रेल्वेला तो पूल ओलांडायला किती वेळ लागेल, 24 सेकंद. कोणाकोणाला समजलंय? चला परत एकदा पहा इकडं लक्षपूर्वक, इकडे बघा. प्रश्नात आपल्याला विचारलं होतं की 130 मीटर लांबीचा पूल आहे, त्या पुलाची लांबी किती आहे, 130 मीटर. पुलाची लांबी किती आहे, 130 मीटर. आणि त्या रेल्वेचा वेग किती आहे, 36 किलोमीटर प्रति तास है ना. मग आता बघा 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणार आहे 110 मीटर लांबीची रेल्वेची लांबी बी दिली आपल्याला किती, 110 मीटर. तर ती रेल्वे किती वेळात तो पूल ओलांडेल. आता आपण लक्षात घ्या, जेव्हा एखादी रेल्वे पूल प्लॅटफॉर्म बोगदा ओलांडते तेव्हा स्वतःचा अंतर आणि त्या संबंधित पुलाचं बोगद्याचं किंवा प्लॅटफॉर्मचं अंतर ती ओलांडत असते. म्हणजे अंतर म्हणून दोघांची काय करावं लागते, बेरीज. म्हणून आपण केलं पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी किती आली, 240 मीटर. मग अंतर किती आलं, 240 मीटर. बघा अंतर आहे 240 मीटर, वेग आहे ताशी आहे. मग आता मला सांगा अंतर मीटर मध्ये आहे आणि वेग किलोमीटर प्रति तास मध्ये आहे, तर गुणिले काय करावं लागतं, 518. जेव्हा 518 येतं तेव्हा उत्तर कशामध्ये येतं, वेळ जर असेल तर ती कशात येतं, सेकंदामध्ये येत असते. म्हणजे तो पूल किती मीटरचा आहे, 130 मीटरचा पूल ओलांडायला या 110 मीटरच्या रेल्वेला किती वेळ लागेल, 24 सेकंदात ती रेल्वे तो पूल ओलांडेल. समजलं का? जेव्हा पूल ओलांडते, बोगदा ओलांडते, प्लॅटफॉर्म ओलांडते तेव्हा अंतर म्हणून आपण त्या रेल्वेची लांबी, त्या पुलाची, प्लॅटफॉर्मची, बोगद्याची लांबी वेळ लागेल.
किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? पहा आता, पहा काय काय दिलं प्रश्नात, इकडे पहा परत एकदा. वेग दिला बघा ताशी 90 किलोमीटर वेगाने, हे मोठ्या एककात दिला वेग. अंतर बघा छोट्या एककात, म्हणजे अंतरच म्हणतो ना, लांबी, रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी छोट्या एककात म्हणजेच गुणिले 518 करावं लागेल. मग पुला रेल्वेची लांबी किती आहे? 250 मीटर लांबीची रेल्वे, आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे 350 मीटर. ओके, तर आपल्याला किती वेळ लागेल, म्हणजेच अंतर पहिल्यांदा काढावं लागेल. मग अंतर बरोबर, आपण सूत्र अंतर बरोबर या ठिकाणी इकडे बार आहे, अंतर बरोबर कशा कशाची बेरीज करायची आपल्याला? रेल्वेची लांबी अधिक त्या प्लॅटफॉर्मची लांबी. बघा, रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी, रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. सांगा मला, रेल्वेची लांबी किती आहे? 250 मीटर, आणि पुलाची सॉरी प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे? 350 मीटर. या दोघांची बेरीज करा म्हणजे अंतर मिळेल 0. 5 आणि 5 10, हात चाला 1, 4 आणि 2 6, 600 मीटर. अंतर किती आहे आपलं? 600 मीटर. ओके, अंतर मिळालं आपल्याला 600 मीटर. ठीक आहे, आपलं सूत्र मांडूया मग. सूत्र काय आपलं? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518 करू का रे? करायचं का नाही करायचं? करायचं का? कारण वेग जो दिलाय तो मोठ्या एककात आणि अंतर दिलंय छोट्या एककात, म्हणून गुणिले काय करायचं? 518 करायचं, म्हणून गुणिले 518. अंतर किती आहे आपलं? रेल्वेची लांबी आणि प्लॅटफॉर्मची लांबी. जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडते तेव्हा स्वतःच लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढे ओलांडत असते ती, स्वतःचा अंतर प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढं ते अंतर पुढं जात असते. म्हणून या दोघांची काय केली आपण? बेरीज केली. एखादी रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडत असेल तेव्हा ती किती अंतर जाते? तर ती स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर ती काय जात असते? पुढे जात असते. म्हणून यांची बेरीज केली, ते आलं 600. वेळ आपल्याला काढायचा आहे. वेग किती दिलाय? 90 किलोमीटर प्रति तास, छेद 5/18 गुणिले 5. 18 एक 18, 18 पंचे 90, म्हणजे 600 बरोबर वेळ गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 5 25, म्हणजेच वेळ बरोबर 600 भागिले 25. 25 ने भाग द्या. 5 एक 25, 25 दोन्ही 50, उरले 10, 100 झाले. 25 चोक 100. वेळ आला 24 सेकंद. किती वेळा ओलांडेल ती? याचं उत्तर 24च आलं का? ठीक आहे, बरं येऊ दे, काय होत नाही. 24 सेकंद. 24 सेकंदात ती रेल्वे तो प्लॅटफॉर्म ओलांडेल. कळालं का? 24 सेकंदात ती रेल्वे तो पूल सॉरी प्लॅटफॉर्म. चला, समजला का प्रश्न? जेव्हा एखादी रेल्वे पूल, प्लॅटफॉर्म किंवा बोगदा ओलांडते तेव्हा स्वतःची लांबी म्हणजे स्वतःच अंतर आणि त्या प्लॅटफॉर्म, बोगदा आणि पुलाचं अंतर काय करत असते? ती पार करत असते. म्हणून अंतर म्हणून आपण रेल्वेची लांबी अधिक प्लॅटफॉर्म, बोगदा आणि पुलाची लांबी काय करतो? दोघांची बेरीज, ते अंतर पकडत असतो. ठीक आहे, या ठिकाणी गुणिले 518 का केलं? कारण वेग हा मोठ्या एककात दिलाय वेगळ्या पद्धतीत, आणि अंतर हे वेगळ्या पद्धतीत दिलेलं असल्या कारणामुळं इथं गुणिले काय करावं लागतं? 518 करावं लागतं. ठीक आहे, कोणाकोणाला समजलंय? समजते का? मग हे रेल्वेवर आधारित प्रश्न आहेत. आंतरकाळ गतीमधले रेल्वेवर आधारित प्रश्नामधला हा पहिला प्रकार. समजला का? चला पुढचा प्रश्न घ्या. तिसरा प्रश्न लिहा. तिसरा प्रश्न घ्या. प्रश्न असा आहे, लिहा. ताशी 60 किलोमीटर वेगाने, तुम्ही सोडवा आता, बघूया तुम्हाला जमते का. ताशी 60 किलोमीटर वेगाने
ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या जाणाऱ्या 480 मीटर 480 मीटर लांबीच्या मालगाडीस मालगाडी पाहिली ना तुम्ही? हा हा. मालगाडीस हा 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 लांबीच्या मालगाडीस 420 मीटर 420 मीटर लांबीचा बोगदा लांबीचा बोगदा बोगदा ओलांडण्यास टनल म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये त्याला बोगदा ओलांडण्यास ओलांडण्यास किती वेळ लागेल? जमेल का? सोडवा. तर 54 सेकंद बरोबर आहे. पहा, एक रेल्वे आहे जिचा वेग आहे ताशी 60 किलोमीटर वेग आहे त्या रेल्वेचा मोठ्या एककात. आणि लांबी रेल्वे मालगाडीची लांबी आणि हे बोगद्याची लांबी मीटर मध्ये म्हणजेच वेगळ्या एककात असल्यामुळं या ठिकाणी गुणिले काय करावं लागेल 518. मग आपल्याला माहित आहे जेव्हा एखादी रेल्वे बोगदा ओलांडत असते तेव्हा स्वतःचं अंतर म्हणजे स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी ओलांडत असते. म्हणून रेल्वेची किंवा मालगाडीचे अंतर जर आपल्याला काढायचं असेल किती अंतर गेली तर अंतर बरोबर मालगाडीची लांबी अधिक अधिक बोगद्याची लांबी या दोघांची काय करायची बेरीज बोगद्याची लांबी तेवढं अंतर ती पार करत असते. मग पहा मालगाडीची लांबी किती आहे 480 मीटर आणि बोगद्याची लांबी आहे 420 मीटर. मग यांची बेरीज जर केली आपण 400 400 800 आणि 80 आणि हे 20 100 म्हणजेच 900 मीटर येतं. अंतर किती ओलांडेल ती 900 मीटर जाईल ती रेल्वे किंवा ती मालगाडी. अंतर मिळालं आपल्याला पण हे मीटर मध्ये आहे आणि वेग हा किलोमीटर प्रति तास मध्ये आहे म्हणूनच या ठिकाणी गुणिले काय करावं लागेल 518. म्हणून सूत्र आपलं अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. किती अंतर चालली ती रेल्वे किंवा ती मालगाडी 900 मीटर. 900 कसे स्वतःच लांबी 480 आणि त्या बोगद्याची लांबी किती 420 असं मिळून ती 900 मीटर जाते आहे. म्हणून अंतर 900 मीटर. वेळ काढायचा आहे आपल्याला वेग किती आहे 60 गुणिले 518. ओके आता काटाकाटी करा. 18च्या पाड्यात नाही पण दुसऱ्या संख्येच्या पाड्यात येते ती 3च्या 9च्या येते का नाही 3च्या येते. 6 बसतो भाग ज्यानं भाग बसतो त्यानं भाग द्यायचा. कोण्या संख्येनं बसत नसेल तर तुम्ही इकडे आणून भाग द्या काही फरक पडत नाही. याला 2-3 पद्धतीने करा. 6 भाग बसतो साईदाई 60 सायंत्रिक 18. ठीक आहे चला मग 900 बरोबर वेळ गुणिले 10 गुणिले 5/3. आता सगळं इकडे आणूया संख्या एका बाजूला 900 बरोबर गुणिले छेदातले 3 आहे ते कुठे जातील अंशात जातील आणि अंशातले 10 आणि 5 कुठे येतील छेदात येतील 10 गुणिले 5. ओके किती वेळ. आता काटाकाटी करा अंशातला 1 शून्य छेदातला 1 शून्य 5 न काट भाग द्या 5 1 5 5 1 5 उरले किती 4 40 झाले 5 8 40. मग 18 गुणिले 3 म्हणजेच वेळ म्हणजे वेळ बरोबर 18 त्रिक 54 काय 54 काय पण सेकंद 54 सेकंद 54 सेकंद. कोणा चालतं किंवा एकाच ठिकाणी आपण किती आलं उत्तर 28 सेकंद बरोबर आहे. तोंडी उत्तर काढू शकता तुम्ही 18 या 4 ला 72 लावायला 18 चौक 72 4 पंचे 20 इकडे भागाकारात येतील या दोघांची बेरीज 560 शून्य शून्य कटले आणि 56च्या निम्मी 28 सेकंद बरोबर आहे. बरोबर आहे
हा वेग आहे बघा, ताशी 72 किलोमीटर वेग त्या रेल्वेचा. त्या रेल्वेची लांबी आहे 200 मीटर. त्या बोगद्याची लांबी आहे 360 मीटर. तो बोगदा आहे. तर तो ओलांडण्यास किती वेळ लागेल? जेव्हा एखादा बोगदा, पूल, प्लॅटफॉर्म ओलांडते तेव्हा स्वतःचा अंतर म्हणजे स्वतःची लांबी अधिक त्या बोगद्याची लांबी ओलांडत असते. म्हणून अंतर म्हणून बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी आपण विचारात घेतली जाते. ठीक आहे. म्हणून पहिल्यांदा मी अंतर काढतो. किती अंतर पार केले त्या रेल्वेनं तो काढूया आपण पहिल्यांदा. अंतर बरोबर रेल्वेची लांबी एक अधिक त्या बोगद्याची लांबी. बोगद्याची लांबी. रेल्वेची लांबी किती आहे? 200 मीटर. त्या बोगद्याची लांबी किती आहे? 360 मीटर. म्हणजेच अंतर किती येईल? 560 मीटर. आता इथं आपण चेक करू शकतो. एक अंतर दिलंय मीटर मध्ये आणि वेग जो दिलाय तो किलोमीटर प्रति तास. म्हणून हे वेगवेगळ्या पद्धतीत असल्यामुळे गुणिले काय करावं लागतं? 518 करावं लागतं. म्हणून अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. अंतर किती आहे आपण काढलं आता? 560. वेळ आपल्याला काढायचा आहे. वेग किती दिलाय? 72 गुणिले 518. आता कॅल्क्युलेशन करू शकता. 18 एक 18, 18 2 18 18 चौक 72. म्हणजे 4 गुणिले 5 म्हणजे 560 बरोबर वेळ गुणिले 4 पंचे 20. आता 20 गुणाकारात इकडे आलं तर भागाकारात. म्हणजेच वेळ बरोबर 560 भागिले 20. शून्य शून्य कटले. बे दोन्ही 4, एक उरला. बे आठी 16. म्हणजे वेळ बरोबर आलं 28 सेकंद. समजलं का? 28. ठीक आहे. बघा, रेल्वेची लांबी आहे 400 मीटर आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे 800 मीटर. आणि त्या रेल्वेचा वेग आहे रेल्वेचा वेग आहे 72 किलोमीटर प्रति तास. तर किती वेळात ती ओलांडेल म्हणते त्या बोगद्याला ती रेल्वे. ठीक आहे. पहा, अंतर म्हणलं की आपल्याला जेव्हा रेल्वे एखाद्या बोगद्याला, एखाद्या प्लॅटफॉर्मला, एखाद्या पुलाला जेव्हा ओलांडते तेव्हा स्वतःचं अंतर म्हणजे स्वतःची लांबी आणि त्या पुलाची, बोगद्याची, प्लॅटफॉर्मची लांबी काय करत असते? ओलांडत असते. म्हणून आपण अंतर म्हणून रेल्वेची लांबी अधिक त्या प्लॅटफॉर्मची लांबी विचारात घ्यावी लागते. मग अंतर बरोबर या ठिकाणी रेल्वेची लांबी अधिक त्या बोगदा नाही, या ठिकाणी काय प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मची लांबी. या दोघांची काय करावं लागेल? आपल्याला बेरीज करावं लागेल. रेल्वेची लांबी किती आहे? 400 मीटर आणि बोगद्याची लांबी आहे 800 मीटर. म्हणजेच किती होईल? 1200 मीटर. 1200 मीटर. आता अंतर मीटर मध्ये दिलंय आणि वेग जो दिलाय तो कशात दिलाय रे? किलोमीटर प्रति तास. म्हणजे वेगळ्या पद्धतीत आहे. हे छोट्या एककात आहे, ते मोठ्या एककात आहे. मग या ठिकाणी काय करावं? गुणिले 518 करावं लागेल. म्हणून अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 518. लक्षात येते 518 केव्हा येते ते? मग अंतर किती आहे आपलं? आता काढलं आपण 1200 मीटर. वेळ आपल्याला काढायचा आहे. वेग दिलाय 72 किलोमीटर प्रति तास गुणिले 518. फळ्याकडे पहा. बर, 518, 18 एक 18, 18 चोक 72. म्हणजे 1200 बरोबर वेळ गुणिले 4 पंचे 20. हे दोघांचा गुणाकार होईल. 4 गुणिले 5. म्हणजेच वेळ बरोबर 20 हे गुणाकारात इकडे गेले तर भागाकारात. लक्ष इकडे देत चला. वेळ बरोबर 1200 भागिले 20.
20 एक 20, 20 120 आणि हे 0, म्हणजे वेळ बरोबर आला 60 सेकंद. 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट. पण पर्यायामध्ये 1 मिनिट असलं म्हणजे उत्तर तेच, आणि 60 सेकंद म्हणलं तरी उत्तर तेच. ठीक आहे. चला, हा प्रकार रेल्वेवर आधारित असलेला पहिला प्रकार, ज्यामध्ये एक रेल्वे प्लॅटफॉर्म, बोगदा किंवा एखादा पूल ओलांडत असेल, तेव्हा ती स्वतःचं अंतर प्लस त्या प्लॅटफॉर्मचं, त्या बोगद्याचं, त्या पुलाची लांबी एवढी ती ओलांडत असते. म्हणून अंतर म्हणून या दोघांची काय करतो आपण, बेरीज करतो. ठीक आहे. चला.